हाय नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही लास्ट ब्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपण गणपती बाप्पाचं आगमन केलं आहे. मग गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षक पूजा केली, प्राणप्रतिष्ठा केली, आरती घेतली आणि मग आता थेट आपण भेटतोय आपल्या मॉर्निंग आरतीला. तर आता माझा भाऊ मॉर्निंग आरतीची तयारी करतोय. बाप्पांचा हार चेंज केला, बाप्पांना सुगंधित अशी अगरबत्ती लावली, समया पेटवल्या आणि आपला अखंड दिवा तर चालू होतातच. तर आता आपण आरतीची तयारी करणार आहोत आणि त्या अगोदर तुम्ही एक नजर बाप्पाकडे जरूर टाकून बघा की ते किती सुंदर दिसते त्यांच्या मुखामध्ये. आणि मला प्रचंड आवडलेले आहेत माझ्या बाप्पांचे डोळे. आणि तुम्ही बघू शकता एकदम सिम्पल येट एलिगंट आहे सगळं. डायमंड वर्कसुद्धा एकदम ओव्हर केलेलं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता रॉ मूर्तीपासून हा जो प्रवास आहे फिनिश्ड मूर्तीपर्यंत आणि बाप्पांचं प्राणप्रतिष्ठा होऊन ते आपल्या घरात आगमन झालेले आहेत तोपर्यंत तुम्ही सगळं आतापर्यंत मी तुमच्याशी शेअर केलंच आहे व्लॉगमध्ये. तर इथपर्यंतचा प्रवास किती गोड होता आणि आपण आता नेक्स्ट 5 दिवस खूपच आनंदात घालवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या आईने आणलेलं आहे बाप्पांसाठी छान असं यमी नैवेद्य. खूप टेस्टी नैवेद्य बनवलेलं आज माझ्या आईनी. आणि आरती चालू करायच्या अगोदर जे काही गेस्ट वगैरे आलेले असतात त्यांच्यावर आम्ही हे शिंपडतो शुद्धीकरणासाठी. ह्याच्यात आहे गंगाजल, रोज वॉटर आणि गोमूत्र. आणि आता आपण आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी आता आपली मॉर्निंग आरती झालेली आहे आणि मन एकदम प्रसन्न झालं आरती करून. आणि तुम्ही बघू शकता आता सर्वांना आपण आरती देतोय. आणि सर्वात स्पेशल व्यक्ती जी आहे आज आरती घेण्यासाठी ती आहे माझी पेट कॉटन. आमच्या परिवारातला सर्वात इम्पॉर्टंट व्यक्ती जर असेल कोणी तर ती आहे माझी पेट कॉटन. आणि आय रॅदर कॉल हर माय डॉटर. आणि आता प्रसादसुद्धा वाटून झालेला आहे. आणि तुम्हाला आज मी दाखवते नैवेद्यात आम्ही आज काय बनवलं. तर आज होतं मस्त असं खीर, पुरी, वाटाण्याचा सांबार, मुगाची भाजी, वरण भात, लोणचं, पापड आणि कांदा भजी. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे उकडीचा मोदक. आणि हे सर्व नैवेद्य मला नक्कीच खात्री आहे की बाप्पांना सुद्धा खूप आवडलं असेल. कारण माझी आई ते एकदम सुगरणच आहे आणि तिचा प्रत्येक पदार्थ आमच्या सर्वांनाच कुटुंबात खूप आवडतो आणि खूप टेस्टी जेवण ती बनवते. सो मला खात्री आहे की बाप्पांना सुद्धा तिच्या हातचं नैवेद्य
एकदम मनापासून आवडला असेल. आणि त्यानंतर दिवसभरात असे पाहुणे रावळे तर चालूच असतात. बाप्पा घरी असल्यानंतर खूप मजा असते. ज्यांच्याशी आपण अनेक वर्ष नाही भेटलेलो असतो ते सुद्धा बाप्पांच्या निमित्ताने आपल्या घरी येतात आणि ते सुद्धा मला खूप आवडतं. आमचे नेबर्स वगैरे सुद्धा येऊन गेले आणि पाया पडून गेले देवाचे. आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. आणि मी प्रत्येकाचा व्हिडिओ नाही काढू शकले कारण मी नेहमी कामात बिझी असायची आतमध्ये आणि माझा फोन चार्जिंगला असायचं. तर त्यासाठी जर मी कोणाला स्किप केलं असेल व्हिडिओमध्ये तर आय एम रिअली सॉरी. बट या ज्यांना कोणाला मी म्हणजे कॅप्चर करू शकले त्यांना मी केले. आणि तुम्ही बघू शकतात खूप मंडळी आलेली आणि सर्वांच्या तोंडी मला एकच गोष्ट ऐकायला मिळाली ते म्हणजे बाप्पांचा जो फेस आहे, डोळे आहेत ते एकदम सुंदर आहे, सुरेख आहेत आणि बाप्पांची प्रतिमा एकदम छान आहे. काढला आणि पाहुणे आल्यावर मजाक मस्ती चालूच असते आमची आणि एकदम धमाल चालू असते जे मी ऑन कॅमेरा नाही शेअर करू शकत. आणि हे आहेत आमचे खूप जुने काका जे म्हणजे माझ्या पप्पांची बेस्ट फ्रेंड आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आरती करायचा मान माझ्या भावालाच दिलेला आहे कारण ते हे काम मनापासून करतो तो आणि त्याला खूप आवडतं. देवाशी पहिला तो संवाद घालतो आरती चालू करायच्या अगोदर आणि मग छान असं अगरबत्ती लावून घर प्रसन्न करतो. आणि आज त्याने ही नवीन आमची जी धूपदाणी आहे ती सुद्धा पेटवलेली आणि ह्याचा सुगंध ओ माय गॉड एवढा सुंदर होता, अख्ख्या घरात दरवळलेला आणि घर पूर्ण एकदम प्रसन्न वाटत होतं. वातावरण एकदम चेंज होऊन जातं बाप्पा आल्यावर आणि ते मला खूप आवडतं. 5 दिवस माझ्या लाईफमधले एकदम स्पेशल दिवस मला वाटतात 365 दिवसपेक्षा. आणि हे 5 दिवस मी आयुष्यातून कधीच विसरू नाही शकत आणि त्यासाठीच मी हे गोड गोड मेमरीज बनवते. तर आता चालू करूया आपण इव्हनिंग आरती. आणि त्या अगोदर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण शुद्धीकरण करून घेतलेलं आहे आणि आम्ही स्वतःसुद्धा आमच्यावर शिंपडून घेतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चंद्राची मोठी कुंकुमेश्वरा
गुणवंता अनंता रघुनायका मागणे चियाता जय जय रघुवीर समर्थ मोरया मोरया मी बाळकागे तुझी सेवा करताय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा तू घाल कोटी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा। तर मंडळी आता आपली इव्हनिंग आरती सुद्धा झालेली आहे। छान छान आपण असं मोदक खाल्लेले आहेत आणि आता मी पूर्ण घरात जे धूपदाणी लावलेली ते फिरवून घेणार आहे, कारण पूर्ण घरातली जी एनर्जी आहे नेगेटिव्ह एनर्जी ती या धूपदाणीने आय गेस निघून जाते। आणि असंच म्हणतात की दर इव्हनिंगला आपल्याला असं केलंच पाहिजे घरी आणि पॉझिटिव्ह एनर्जीला आपण इन्व्हाइट करतो आपल्या घरी, कारण घर एकदम शुद्ध होऊन जातं। गणपती बाप्पा आणि एक गोष्ट जी मी नेहमी फील करते या 5 दिवसात ते म्हणजे बाप्पा घरी आल्यावर एक खूपच अशी स्ट्रॉंग एनर्जी आपल्या घरात येते, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते आणि आपलं जे मन आहे ते पॉझिटिव्ह एनर्जीकडे जास्त वळतं आणि नेगेटिव्ह एनर्जीकडे कमी वळतं आणि आपला जो राग वगैरे असतो तो खूप प्रमाणे कमी होऊन जातो आणि एकदम निर्मळ मन होतं आपलं, कारण सतत समोर बाप्पा असतं तर आपलं मन वाईट दृष्टीने वळतच नाही आणि आपल्याला सगळे जे विचारसुद्धा आहेत ते एकदम छान छान असे विचार येतात। आणि आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला थोडंसं डिटेलिंग दाखवते माझ्या बापांचं, कारण खूप छान वर्क केलेलं जे कोणी आर्टिस्ट होते त्यांना मी स्वतःहून फोन करून थँक्स केलं आहे, कारण मला जे डिटेलिंग केलेली आहे ती मला अप्रतिम वाटलेली आहे, कारण मला एकदम ओव्हर द टॉप पण नाही आवडत केलेलं आणि तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि छान केले सर्व। मोती वर्क असू दे या फिर डायमंड वर्क असू दे या फिर डोळे असू दे आणि प्रभावळसुद्धा मी एकदम सिंपल ठेवायला सांगितलेलं आणि तसंच केलं। तर तुम्हाला माझे बाप्पा कसे वाटले तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया।